सगळ्यात पहिलं म्हणजे तर साप हे मुख्यतः आपले शत्रू नाहीत, तर ते आपले मित्रच आहेत. जर का साप एकदम नाजूक असतात, त्यांचे स्केल्स वगैरे एकदम नाजूक असतात, जर आपण त्यांना जास्त दाबलं किंवा जोरात पकडलं तर ऑब्व्हियसली ते आपल्याला चावणारच आहे. काठी वगैरे कुठलं त्याला हलवायचा प्रयत्न करू नका, त्यांनी कसं होतं साप जास्त करून अग्रेसिव्ह होतात. सध्या मान्सून सुरू आहे. संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धाही या पश्चिम भाग जो आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा सह्याद्रीचा जो भाग आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. पावसाचं प्रमाण वाढलं किंवा पाऊस वाढलं की हे सगळं आलेलं वाहणारं पाणी हे कुठंतरी सापांच्या बिळामध्ये जातं आणि ह्या बिळातले सापही बाहेर पडतात. अशा वेळेस हे साप कुठंतरी आपल्याला आश्रय मिळावा यासाठी मानवी वस्तीमध्ये किंवा घरामध्ये जातात आणि अशाच ठिकाणी अशा वेळेस मदत जी मिळते ती आपल्याला सर्पमित्रांची मिळते. साताऱ्यामध्ये अशाच एक ताई आहेत की ज्यांनी थोड्याशा आपल्या पद्धतीनं म्हणजे ज्याला म्हणतो की एक वेगळी वाट धरून त्यांनी एक सर्पमित्र बनण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि त्या अत्यंत चांगल्या रीतीनं आज साताऱ्यामध्ये सर्पांचं संरक्षण म्हणा किंवा त्यांना जीवनदान देण्याचा किंवा रेस्क्यू करण्याचं काम करतात. आपल्यासोबत आहेत प्राची साळुंखे. ताई नमस्ते. नमस्कार. गेल्या अनेक वर्षापासून त्या साताऱ्यामध्ये रेस्क्यूचं काम करत आहेत. साप म्हटलं की आपला पहिला जो काही विषय येतो की त्याला मारा. पण साप हे निसर्गासाठी किंवा एकंदरीत पर्यावरणासाठी किती अत्यंत महत्त्वाचं आहे हे आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून किंवा आत्ता यातनं कळतं. पण रेस्क्यू करणे ती तितकंच सोपं नसतं आणि खास करून मुलींसाठी किंवा महिलांसाठी रेस्क्यू हा प्रकार म्हणजे अत्यंत घातक किंवा डेंजरस असं म्हणता येईल. अशी परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी हा मार्ग निवडलाय. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल की साप म्हटले की चांगले म्हणजे अगदी पहिलवान म्हटलं त्याला म्हटलं साप म्हटलं की तू उड्या मारायला सुरू होतो अशी कंडिशन असते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एक महिला असताना सापांना पकडणं किंवा सापांचं रेस्क्यू करणं ही एवढी मोठी तुम्ही डेअरिंग किंवा हे कशा पद्धतीने तुम्ही केलं? काय नेमक्या भावना होत्या? सगळ्यात पहिलं म्हणजे तर साप हे मुख्यतः आपले शत्रू नाहीत, तर ते आपले मित्रच आहेत. सापांमुळे आपल्याला निसर्गातील खूप एक महत्त्वाचा घटक आहे हा साप म्हणजे साप आपल्याला खूप गोष्टीत मदत करतो. जसं की आपलं जे देशात उंदरांचं पॉप्युलेशन वाढणारी गोष्ट आहे. साप उंदीर खातो, त्यामुळे उंदरांचं पॉप्युलेशन आपलं कंट्रोलमध्ये राहतं. आधी मुख्यतः म्हणजे साप जे शेतात वगैरे असतात, तर शेतात जे कीटक असतात किंवा रोडंट्स असतात, रेप्टाईल्स असतात, ते साप खातो आणि त्याच्यापासून आपले जे झाडं वगैरे आहेत ते सुरक्षित राहतात. त्यामुळे सापांचा हे खूप मुख्य रोल आहे आपल्या नेचरमध्ये. त्यामुळं साप मारणं हे तर खूप चुकीची गोष्ट आहे. तुम्ही यामध्ये कसं काय आला? म्हणजे एक महिला असून तुम्ही या ठिकाणी कारण की मुली म्हटलं तर कुठेतरी इंजिनिअरिंग, डॉक्टर किंवा अशा ह्याच्यामध्ये जाता. पण तुम्हाला असं का वाटलं की आपण सुद्धा रेस्क्यूमध्ये इतकं डेंजर का म्हटलं जातं सापाला धरणं, ह्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने आलात? आता मुख्य म्हणजे तर मी साप धरायला शिकले किंवा मी ह्याचं ट्रेनिंग सुरुवात केलं ह्याच्या मागे एक स्टोरी आहे. ती म्हणजे मी आधी एका चाळीत राहत होती. तर त्याच्यामध्ये खूप सारे साप यायचे, कारण चाळीच्या शेजारी एक कॅनल होतं, त्यामुळे पाण्याचं ठिकाण म्हणलं की तिथे प्राणी असणारच. त्यामुळे तिथे खूप सारे साप यायचे आणि कॉलनीमध्ये प्रत्येक वेळेस माणसांचं एकच मत होतं, साप दिसला की त्याला मारून टाका. प्रत्येकाचं एक आपलं आपलं मत असतं की म्हणजे प्रत्येकजण आपल्या बचाव कार्यामध्येच की घरात लहान मुलं असतात, वृद्ध व्यक्ती असतात, आजी आजोबा, त्यामुळे भीतीने लोक साप मारून टाकायचे. पण एक दिवशी असं झालं की साप एका बिळात जाऊन बसला होता आणि लोकांना काही तो मारायला जमत नव्हता आणि लोक खूप घाबरलेले की तो बाहेर आला तर, कुणाच्या घरात घुसला तर. त्यामुळे तिथं मग आम्ही सर्पमित्राला बोलवायचं ठरवलं. तर तिथंच सर्पमित्र तुषार साळुंखे म्हणजेच माझे मिस्टर आले होते आणि त्यांनी तो साप खूप व्यवस्थितपणे रेस्क्यू केला. आणि तो साप रेस्क्यू केल्यानंतर जो आपण साप मारतो आणि आपल्याला असं वाटतं की हा आता आपण वाचलो, त्यापेक्षा खूप जास्त आनंद आपल्याला तेव्हा मिळतो जेव्हा तो साप आपण एक व्यवस्थित प्रोफेशनलपणे रेस्क्यू करताना बघतो. आणि तेव्हा मला पण तोच आनंद झाला होता आणि तेव्हाच मी असं ठरवलेलं की इथून पुढे मी पण हे ट्रेनिंग घ्यायला चालू करणार आणि साप मारण्यापेक्षा मी साप वाचवण्याचा आनंद घेणार. ट्रेनिंग तुम्ही म्हटलात तर म्हणजे नेमकी ट्रेनिंग कशा पद्धतीची असते किंवा कशा पद्धतीची ट्रेनिंग असते आणि सापाचे वेगवेगळे प्रकार आहेत, वेनमस असतील किंवा साधे असतील. ही ट्रेनिंग कशा पद्धतीने झाली? आता ट्रेनिंग पहिलं तर मी ट्रेन झाली आहे माझ्या मिस्टरांकडेच, म्हणजे सर्पमित्र तुषार साळुंखे ह्यांच्याकडेच मी ट्रेन झाली आणि त्यांनीच मला सर्व शिकवलं. आता सापामध्ये मुख्यतः 3 प्रकार पडतात. पहिलं असतं वेनमस म्हणजे विषारी सर्प, दुसरं म्हणजे बिनविषारी म्हणजेच नॉन वेनमस, आणि तिसरं म्हणजे सेमी वेनमस म्हणजेच निमविषारी सर्प. तर आता वेनमस मध्ये आपल्या इंडियामध्ये आपण बिग 4 म्हणतो, म्हणजे जे 4 मुख्य साप असतात जे विषारी असतात. पहिलं म्हणजे तर मण्यार, ज्याला आपण कॉमन क्रेट म्हणतो. दुसरं म्हणजे रसल्स वायपर म्हणजे घोणस. तिसरं म्हणजे आपला भारतीय नाग म्हणजेच इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा, आणि चौथं येतं ते सॉस्केल्ड वायपर म्हणजे आपण त्याला फुरसे म्हणतो. आणि हे 4 मुख्यतः सोडले तर आपल्या इंडियामध्ये बांबू पीट वायपर, मालबार पीट वायपर, स्लेंडर कोरल हे सुद्धा साप विषारी असतात.
आणि सेमी वेनमस म्हणजे निम विषारी सर्प म्हणायला गेलं तर वाईन माझा स्नेक. प्रश्न असा आहे की तुम्हाला ते पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंग घ्यायला गेला त्यावेळेस तुम्ही हँडल करताना तुम्हाला कसं काय वाटलं पहिलं start? पहिलं सर्वात सुरुवातीला तर एक मी बिनविषारी साप हातात घेतलेला, तेव्हा मला थोडीशी भीती वाटली. पण मी ज्यांच्याकडे ट्रेनिंग घेतलं माझ्या मिस्टरांनी, त्यांनी मला प्रत्येक गोष्ट खूप व्यवस्थित समजून सांगितली की हँडलिंग करताना कसं करायचं. जर का साप एकदम नाजूक असतात, त्यांचे स्केल्स वगैरे एकदम नाजूक असतात, जर आपण त्यांना जास्त दाबलं किंवा जोरात पकडलं तर ऑब्व्हियसली ते आपल्याला चावणारच आहेत. त्यामुळे सापांना व्यवस्थित हँडल कसं करायचं, प्रत्येक सापाचा डिफेन्स मेकॅनिझम किंवा त्याचा अग्रेसिव्हनेस हा वेगवेगळा असतो, ते सुद्धा मला त्यांनी एकदम व्यवस्थित सगळं शिकवलं आणि त्याच पद्धतीने मी साप हँडल करायला शिकले. आता पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात साप हे कुठेतरी आपलं जीव वाचवण्यासाठी किंवा पाण्यापासून सुरक्षित करण्यासाठी घरामध्ये शिरतात. अशा वेळी तुम्हाला भरपूर कॉल येत असतील की रेस्क्यूसाठी किंवा आमच्या घरात शिरलाय किंवा कुठं शिरलाय. अशा वेळेस तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता? सर्वात पहिले तर आम्ही गेल्यावरती साप व्यवस्थित ऑब्झर्व करतो की साप नेमका कुठे बसलाय, साप कुठला आहे, तो बिनविषारी आहे का विषारी साप आहे. जर का विषारी साप असेल तर सर्वात पहिलं तर आम्ही त्याला हात घालायला जात नाही डायरेक्ट, आम्ही व्यवस्थित इक्विपमेंट्स वापरतो, जसं की टॉंग म्हणा किंवा स्नेक हुक, ते सगळं वापरतो. बॅगर म्हणा, बॉटल म्हणा, त्याच्यामध्ये पहिल्यांदा सर्व अरेंज करून घेतो. त्याच्यानंतर साप जर जास्त अडचणीत असेल तर त्याला पहिल्यांदा बाहेर घेतो, जेणेकरून आपल्याला तो रेस्क्यू करायला सोपं पडेल आणि तो आपल्याला अडचणीत कुठं त्याचा बाईट आपल्याला होऊ नये हे जे आम्ही काळजी घेतो आणि साप मग व्यवस्थित रेस्क्यू करतो. आता साताऱ्यामध्ये अनेक ठिकाणी साप निघतात आणि अशा वेळेस रेस्क्यू करण्यासाठी सर्पमित्रांना किंवा तुम्हालाही बोलवलं जातं आणि याबद्दल जनजागृती व्हावी म्हणून तुम्ही समाज माध्यमावर किंवा इंस्टाग्राम असेल अशा ठिकाणी तुम्ही तुमचे व्हिडिओज टाकून जनजागृतीचं काम आता या पद्धतीने करा. तर सातारकरांना किंवा एकंदरीत जनतेला तुम्ही आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे साप दिसल्यानंतर काय करावं याच्याबद्दल काय सांगाल? आता मुख्य म्हणजे आत्ताचं जे युथ जनरेशन म्हणायला गेलं तर आधी आपण युट्यूब बघायचो जास्त करून, कुठलीही आपल्याला माहिती हवी असेल तर आपलं सगळ्यात पहिलं असायचं की युट्यूब बघायचं. पण आत्ताचं जे युथ जनरेशन आहे त्यांना जास्त मोठे व्हिडिओज बघणं किंवा युट्यूब जास्त करून ते लोक वापरत नाहीत. सगळ्यात जास्त यूज होणारा ऍप म्हणजे इंस्टाग्राम आणि शॉर्टमध्ये जर आपण व्हिडिओ दाखवले तर जास्त करून लोक त्याला बघायला आवडीने बघतात. त्यामुळे इंस्टाग्रामवरती मी त्याचे व्हिडिओज वगैरे पोस्ट करते, सापाच्या रेस्क्यूजचे म्हणा किंवा साप कुठला असेल त्या सापाची माहिती, त्या सापामध्ये कोणतं विष आहे, ते न्यूरोटॉक्सिक आहे का हिमोटॉक्सिक आहे, ते विष कसं काम करतं आपल्या शरीरावरती. न्यूरोटॉक्सिक विष आपल्या नर्वस सिस्टीमवरती काम करतं किंवा हिमोटॉक्सिक जे विष आहे ते आपल्या रक्ताच्या गुठळ्या व्हायला चालू होतात, ब्लड क्लॉटिंग होतं, त्याच्याने आपलं ब्लड बॉडीमध्ये सर्क्युलेट व्हायचं थांबतं. तर ते सगळं मी व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन करते. सातारकरांना काय सांगेल? समजा आता साप कुठं दिसला, साप आढळला तर काय सांगाल? मुख्यतः म्हणजे जर तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ कुठेही साप आढळला तर त्याला मारू नका आणि सापाच्या जवळ सुद्धा जायचा प्रयत्न करू नका. तुमच्या जवळील कुठल्याही सर्पमित्राला किंवा मलाही तुम्ही कॉल करू शकता, सर्पमित्र येतील आणि तो साप रेस्क्यू करतील. पण त्याआधी दक्षता घ्यायची म्हणजे तर सर्वात पहिलं तर सापावरती लक्ष ठेवायचं की साप कुठे जातोय, साप कुठल्या बिळात शिरतोय का, कुठं अडचणीत जातोय का, जेणेकरून सर्पमित्राला ते पकडायला जास्त करून सोपं पडतं की साप कुठे गेलाय. दुसरं म्हणजे सापाला मारू नका किंवा काठी वगैरेनी कुठलं त्याला हलवायचा प्रयत्न करू नका. त्यांनी कसं होतं, साप जास्त करून अग्रेसिव्ह होतात, त्याला जर डिवचलं गेलं तर साप अग्रेसिव्ह होतात. त्यामुळे ते काहीही करू नका, सेफ डिस्टन्स मेंटेन करा आणि सापावरती लक्ष ठेवा, फक्त एवढंच. आपण पाहिले की प्राची साळुंखे यांनी एक वेगळी मार्ग निवडून साताऱ्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सापांना रेस्क्यू करण्याचा किंवा जे एक निसर्गामधला अविभाज्य असं घटक आहे साप, त्याला वाचवण्याचा या ठिकाणी त्यांचं काम सुरू आहे. साताऱ्यामध्ये या आधीही काहींनी हा प्रयत्न केला होता, पण तो तितकाचा पूर्ण झालेला पाहायला मिळत नाही. पण प्राची साळुंखेंनी यांनी सातत्याने या कामाकडे लक्ष देऊन आता त्या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी साताऱ्यामध्ये सरपंच संरक्षण म्हणा किंवा सरपंच चांगल्या पद्धतीने रेस्क्यू करत आहेत. तरुण भारतसाठी मी तब्रेज बागवान, सातारा.